आपलं जास्वंदाचं झाड आहे, त्याला किती छान असे फुलं, कळ्या सुंदर अशा मस्त छान आहेत. कळ्या भरपूर आहेत आपल्या जास्वंदाच्या झाडाला, भरपूर अशा कळ्या आहेत सुंदर. हे पिंक कलरचं जास्वंदाचं झाड आहे. ह्याला शेंड्याला मिलीबग लागायला लागलेली आहे. अशी मिलीबग लागलेली आहे ह्याला, त्याच्यामुळं ह्याला स्प्रे करायचा आहे. आपलं हँडवॉश असतं ते टाकून आपण स्प्रे करून घेणार आहे. आपण हे बॉटलमध्ये हँडवॉश मिक्स करून हे आपण बॉटल घेतलेली आहे, स्प्रे बॉटल आहे आपली. याच्यामध्ये 2 चमचे हँडवॉश मिक्स केलेला आहे, ते आपण स्प्रे करणार आहे ह्या आपल्या जास्वंदाच्या झाडाला. ह्याला मिलीबग खूप लागलेली आहे, त्याच्यामुळं आपण ह्याच्यावर स्प्रे करून घेणार आहे. हे स्प्रे घेतलेला आहे. आता हे आपण झाडाला स्प्रे करून घेऊया. छान असं स्प्रे केल्यामुळे मिलीबग लागायची कमी होईल, त्याच्यामुळे हे झाडाला आपण स्प्रे करून घ्यायचा. म्हणजे काय होईल, मिलीबग ह्याची कमी होईल आणि फुलं झाडाला छान असे सुंदर लागतील. मिलीबग झाडाला लागली की काय होतं, फुलं आपले छान असे येत नाहीत, त्याच्यामुळे आपण ह्याचा स्प्रे करून घ्यायचा. आपण हँडवॉशचा स्प्रे करतोय, त्याच्यामुळे मिलीबग कमी होते. एकदा मारल्यावर कमी नाही झाली तर परत आपण रिपीट याला 2-3 वेळा मारून घ्यायचं. म्हणजे काय होते, मिलीबग लागायला कमी होते आणि आपण हातानं पण असं काढून टाकू शकतो. कारण काय, जास्त मिलीबग झाली की झाड आपलं खराब होऊन जातं, त्याच्यामुळे आपण याला स्प्रे करून मिलीबग याची आपण कमी करू शकतो. त्याच्यामुळं ह्याचा हँडवॉशचा स्प्रे करायचा. कुठलं पण हँडवॉश घेतलं तरी चालतं, त्याचा आपण स्प्रे करून घ्यायचा. म्हणजे मिलीबग कमी होते आणि झाडाला फुलं कळ्या छान असे सुंदर लागतात. नाहीतर मिलीबग लागली की कळ्या आपल्या खराब होऊन फुलं लागत नाही आहेत झाडाला. त्याच्यामुळं आपण आता हे स्प्रे करून घेतलेलं आहे. हे आपलं दुसरं झाड आहे, याला पण भरपूर अशी मिलीबग लागलेली आहे. भरपूर झाडाला आपलं याच्याकडे लक्ष नाही दिलं तर आपलं झाड खराब होऊन जातं, त्याच्यामुळे आपण आता ह्याला स्प्रे करून घेणार आहे. खूपच अशी मिलीबग लागलेली आहे, भरपूर याच्यावर मुंग्या आणि मिलीबग भरपूर आहे. तर आपण ही फांदीच काढून टाकू. आपण आता त्याची फांदी काढून टाकलेली आहे. फांदीला भरपूर मिलीबग झालेली होती, ते आपण फांदीच काढून टाकलेली आहे. तर आपण याला स्प्रे करून घेऊया. मिलीबग लागलेली आहे. असे स्प्रे करून घेतला की मिलीबग कमी होते. खूप अशी मिलीबग लागलेली आहे झाडाला. तर आपण याला छान असं स्प्रे करून घेतलेला आहे, मस्त असं. त्याची मिलीबग नाही कमी झाली, एकदा आपण स्प्रे करून कमी नाही झाली तर दुसऱ्यांदा 2-3 वेळा स्प्रे केला तरी मस्त छान असं मिलीबग कमी होते. आपण याला सारखा असा स्प्रे करून घ्यायचा, म्हणजे मिलीबग असं कमी होते. गंधराच्या झाडाला छान असे फुलं फुलतात. रोज एक फुल फुलतं, छान कळ्या. आता हे एक फुल फुललेलं आहे आणि ते एक फुल उमलायला लागले, हे पण उमलेल. छान अशा कळ्या आणि फुलं भरपूर असे उमलत आहेत. सुंदर अशा कळ्या लागलेल्या आहेत, मोठ्या कळ्या झालेल्या आहेत गंधराच्या झाडाला. सुंदर अशा कळ्या आहेत, फुल पण छान आलेलं आहे. हे आपलं मोगऱ्याचं झाड आहे.
बघा किती ऊन पडते, फांद्याच्या अशा सुकून चाललेल्या आहेत. तर ह्या फांद्या फुलं लागून फांद्या राहिलेल्या आपल्याला या कट करून घ्यायच्या आहेत. मग याला अजून हे फुटून फुलं लागायला चालू होतील. त्याच्यामुळे ह्या फुलं लागून गेलेल्या फांद्या आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत. या अशा फांद्या कट करून घ्यायच्या म्हणजे काय होईल, ह्याला फुलं परत ह्याला फुलं लागायला चालू होतील. जे फुलं लागून जे फांद्या राहिलेल्या आहेत त्या आपण आता कटिंग करून घेतलेल्या आहेत. अशा फांद्या कट केल्या की मग छान अशा फांद्या फुटतात. मग त्याला अजून ग्रोथ चांगली येते. ग्रोथ चांगली झाडाची झाली की मग अजून ह्याला फुलांचा बहर जास्त येतो. मग आता याचा बहर संपलेला आहे फुलं लागून, त्याच्यामुळे आपण ह्या फांद्या कट करून घेतलेल्या आहेत. या अशा फांद्या कट करून घ्यायच्या म्हणजे अजून झाडाच्या फुटी चांगल्या फुटतात. तर आपण हे फांदी कट करून घेतलेलं आहे आणि किती झाड आपलं सुकलेलं आहे त्याच्यामुळं आपण ह्याला पाणी देऊन घेऊया. तर आपण ह्याला पाणी देऊन घेऊया म्हणजे काय, झाड सुकलेलं आणि छान हिरवगार होईल पाणी दिल्यामुळे. ऊन खूप पडतं त्याच्यामुळे डबल 2 वेळा पाणी द्यावं लागतं. त्याच्यामुळे मग नाही 2 वेळा नाही पाणी दिलं तर मग झाडं आपले सुकून जातात. ऊन खूप कडक पडते ऊन. किती सुंदर असं चिनी गुलाब किती छान मस्त कुंडीत भरून गेलेले आहे. आणि हे पण किती सुंदर आलेलं आहे. हे 3 पत्ती झाड म्हणतात ह्याला. किती सुंदर याच्यामध्ये मस्त टोकरी भरलेली आहे. छान अशी मस्त आलेला आहे, सुंदर वाटते. हे कुंदाच्या झाडाची पण कळ्या लागून हे मागं राहिलेलं आहे. हे पण आता आपण हे कळ्या लागून देठ हे राहिलेले आहेत. हे अशी याची कटिंग करून घ्यायची म्हणजे छान अजून ह्याची फुटी फुटून फुलं लागायला सुरुवात होते. याच्यामुळं याची अशी याचे बुडकं राहिलेले फुलं लागून ते आपण कट करून घेऊया. छान असे बघा किती सुंदर याला फुटे फुटायला लागलेत. म्हणजे अजून याला भरपूर अशा कळ्या लागायला सुरुवात होते. याची अशी कटिंग करून घ्यायची म्हणजे झाड सुंदर दिसतं आपलं छान. तर सगळे आपण हे कटिंग करून घेतलेलं आहे. तर बघा किती सुंदर वाटतं असं कटिंग करून घेतलं की छान फुटतं पण आता झाड मस्त. भरपूर आपण आता हे कटिंग करून घेतलेले आहे. शेंडे कटिंग केल्यामुळे सुंदर असं वाटतंय झाड. असे फुलं लागून शेंडे राहिलेले ते कटिंग करून घ्यायचे म्हणजे सुंदर वाटतं. आपली आता कटिंग करून झालेली आहे. हे आपलं जेट प्लांट आहे. तर आपल्याला ह्याची करायची आहे कटिंग. छान असा याला आकार द्यायचा आहे गोल. त्याच्यामुळं आपल्याला ह्याची कटिंग करून घ्यायची आहे. खालून पण असं ह्याचे फुटवे छान वाढलेले आहेत ते पण आपल्याला कटिंग करून घ्यायचे आहे. हे हाताने काढलं तरी पण निघू शकते. की सुंदर असं ह्याला आकार दिला की छान असं झाड आपलं तयार होतं. त्याच्यामुळं ह्याला आपण आकार देणार आहे गोल. छान याची आता आपण कटिंग करून घेऊया. छान याची आपण कटिंग करून घेतलेली आहे. जेट प्लांटची मस्त असा गोल आकार द्यायचा आहे आपल्याला. त्याच्यामुळं याची आपण कटिंग करून घेतलेली आहे सुंदर अशी. व्हिडिओ आपला आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.